CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गट समोरासमोर आले। या वादाचे पर्यावसान तुफान दगडफेकीत झाले असून खामगाव शहरातील निर्मळ टर्निंग जवळील मरकज मशीद परिसरात गुरुवारी रात्री सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही गटातील 16 नामजद आरोपींसह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। रात्री मरकज मशीद जवळील सार्वजनिक रस्त्यावर काही तरुण क्रिकेट खेळत होते। दरम्यान जुनाफैल येथील रहिवासी लखन उर्फ शशांक पडोळे हा आपल्या मोटरसायकलने तिथून जात असताना त्याने हॉर्न वाजवला। हॉर्न का वाजवला या कारणावरून तिथे खेळणाऱ्या तरुणांनी लखनशी वाद घातला आणि त्याला दगडाने मारहाण करून जखमी केले। या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली, ज्यामुळे दोन्ही समाजाचे लोक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले। बघता बघता वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले। दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली आणि एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली। यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे रामकृष्ण पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या तक्रारीवरून सय्यद वसीम उर्फ गब्बर, राजू खान, अप्पू उर्फ हाफिज पठाण, सोनू उर्फ शेख आफ्ताब, सुलतान खान, शेख इटी उर्फ इटी दादा, शेख नदीम उर्फ कालूभाई, शेख वक्तू रहमोद्दीन, सोहिल शाह रफीक शाह, सय्यद मोहसिन सय्यद कासम, सूरज ससे, विश्वंभर मणाळ, गणेश वानखडे, नाना चिखले, अश्विन खंडागळे, दीपक करपे या 16 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 189(2), 189(3), 191(1), 191(2), 125, 118(1), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। शहरात शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस शिवाजीनगर रात्री 10:30 सुमारास हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून मस्तनगावमध्ये गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन लहान मुलांमध्ये वाद झाला। त्याचे पर्यावसन दोन्ही गट समोरासमोर आलेले होते आणि तुरंत दगडफेकी झाली, परंतु पोलीस तात्काळ तिथे पोहोचल्याने हस्तक्षेप करून जमाव शांत केला। पोलिसांतर्फे तक्रार दाखल केलेली आहे। गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक केलेली आहे। परिस्थिती शांतता आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व खामगावकरांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही पप्पांवर विश्वास ठेवू नये। सध्या पोलीस बंदोबस्त परिसरामध्ये तैनात असून सर्वत्र शांत। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।